भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेशी मदत घेण्यास काँग्रेस सकारात्मक. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांचे स्पष्ट संकेत. तर शिवसेनेने काँग्रेसचा प्रस्ताव फेटाळला. बुलढाणा झेडपीत भाजपचा राष्ट्रवादीशी घरोबा. शिवसेनेला फुंडकरांनी दाखवला कात्रजचा घाट. बीड जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत धनंजय मुंडेंना धक्का. सुरेश धस यांच्यासह 7 जण भाजपला पाठिंबा देण्याच्या तयारीत. झेडपीचं अध्यक्षपद भाजपकडे जाण्याची शक्यता. हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांसाठी वाढीव पोलीस बंदोबस्त आणि अलार्म सिस्टीम देण्याची बीएमसीची तयारी. तरीही डॉक्टर आंदोलनावर ठाम. उन्हाळा सुरू होताच अनेक ठिकाणी पाण्यासाठी जनावरांची वणवण. खेड तालुक्यातल्या माळ रानावर चाऱ्यासाठी भटकंती. जळगाव जिल्ह्यात एकाच कुटुंबातल्या 4 जणांची निर्गुण हत्या. भादली तालुक्यातली घटना, कारण अजून अस्पष्ट. आणि आज जागतिक चिमणी दिवस. चिमण्यांच्या संवर्धनासाठी पक्षीप्रेमींची धडपड. नमस्कार, मी विशाल. गावाकडच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. वेगवेगळ्या गावांमध्ये नेमकं काय चाललेलं आहे, ग्रामीण भागात काय घडामोडी घडतायत हे आपल्याला या बुलेटिनमध्ये जाणून घ्यायचं आहे. सुरुवात करूयात आत्ता या क्षणाच्या एका राजकीय ब्रेकिंग न्यूजने. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडी करण्याचं शिवसेनेने नाकारलेलं आहे आणि हे आपल्याला उच्चपदस्थ सूत्रांनी याबद्दलची माहिती दिली आहे. आत्ता या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय. थोड्यापूर्वी आपण बघत होतो की अशोक चव्हाणांनी असं म्हटलं होतं, शिवसेनेला मुळातच पक्ष नेतृत्वाकडनं आदेश देण्यात आलेले आहेत की अध्यक्षपदाकरता म्हणून किंवा सत्ता स्थापनेकरता ज्या कोणा पक्षाबरोबर युती करता येत असेल, ते शक्य होत असेल ते त्यांनी करायचे असे आदेश देण्यात आले होते. असं असताना आपण असं बघतोय की जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडी करण्याचं शिवसेनेने नाकारलंय. उच्चपदस्थ सूत्रांनी याबद्दलची माहिती आपल्याला दिलेली आहे आणि याचबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्याबरोबर आहे. उदय, मातोश्रीवरनं आदेश आहेत की सत्ता स्थापना असू देत किंवा जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा एकूणच समीकरणाचा जमवाजमवीचा भाग असू देत, कोणत्याही पक्षाशी युती करा असं त्यांनी म्हटलेलं होतं. असं असतानाही काँग्रेसला शिवसेनेने नकार देण्याचं कारण काय? विशाल, जी आपल्याला सूत्रांकडनं माहिती मिळते त्यावरून आपल्याला समजतं की एकूण महाराष्ट्रातले जे 26 जिल्हा परिषद अध्यक्षांची निवडणूक उद्या होणार आहे, त्यामध्ये प्रचंड गोंधळाचं वातावरण आहे. शिवसेना कोणाला समर्थन देणार यावरती अनेक गणितं अवलंबून आहे. ज्या ठिकाणी जिल्हा अध्यक्ष निवडून आणायचा आहे जिल्हा परिषदचा, त्यासाठी शिवसेना कोणाला समर्थन देणार अथवा शिवसेना कोणाचं समर्थन घेऊन स्वतःचा अध्यक्ष निवडून आणणार याकडे सर्वांचं खास करून लक्ष लागलेलं आहे. परंतु खास करून नांदेड जिल्हा असेल, कोल्हापूर जिल्हा असेल, नाशिक असेल, असे काही किचकट प्रश्न तिथे निर्माण झालेले आहेत की तिथले स्थानिक नेतृत्व जे आहे ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरुद्धच निवडून आलेलं आहे. ज्यांच्या विरुद्ध आपण निवडून आलेलो आहोत त्यांनाच आपण समर्थन कसं द्यायचं किंवा त्यांचं समर्थन आपण कसं घ्यायचं आणि याद्वारे आपण आपला अध्यक्ष कसा निवडून आणायचा, हा मोठा पेच प्रसंग समोर आलेला आहे. त्यामुळे शिवसेना नेत्यांनी स्पष्ट आदेश दिलेले आहेत की स्थानिक पातळीवरती तुम्हाला जो योग्य निर्णय वाटेल तो तुम्ही योग्य निर्णय घ्या, परंतु अनेक ठिकाणी काँग्रेसबरोबर न जाण्याचा निर्णय हा स्थानिक शिवसेना नेत्यांचा आहे. त्यामुळे शिवसेना उद्याच्या निवडणुकीमध्ये नेमकी काय भूमिका घेणार हे आपल्याला उद्याच पाहावं लागणार आहे. एकूणच हे आपल्याला उच्चपदस्थ सूत्रांकडनं उदय कळतंय की बुवा शिवसेनेने काँग्रेससोबत जायला नकार दिलाय. पण हा स्थानिक नेत्यांचा अर्थात निर्णय. स्थानिक नेत्यांच्या मनात नेमकी भीती काय की ज्यामुळे हा नकार देण्यात आला असेल? कारण असंही कळतंय की आपापल्या मतदारसंघात खरं तर अशा पद्धतीने जर आपण काँग्रेसबरोबर जर गेलो किंवा इतर कुठल्याही पक्षाबरोबर गेलो तर आपला एक प्रतिस्पर्धी निर्माण होऊ शकतो, अशी भीती स्थानिक नेत्यांच्या मनात आहे. त्यामुळे देखील हा नकार असू शकतो. विशाल, स्थानिक लेवलवरती खूप मोठे अंतर्गत वाद आहेत. खास करून विधानसभा निवडणुका असतील, लोकसभा निवडणुका असतील किंवा या जिल्हा परिषद निवडणुका आणि पंचायत समितींच्या निवडणुका देखील ज्या पक्षाच्या विरुद्ध आपण लढवल्या त्याच पक्षाला समर्थन द्यायचं आणि त्याच पक्षाचं समर्थन आपला अध्यक्ष निवडून आणण्यासाठी घ्यायचा, हा खूप मोठा पेच प्रसंग आहे. त्यातून कसा मार्ग काढायचा हा खूप मोठा कठीण प्रश्न शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांसमोर आहे. त्यामुळे स्थानिक नेत्यांनी स्पष्टपणे नकार दिलेला आहे की ज्यांच्या विरुद्ध आम्ही निवडणूक लढवलेली आहे त्यांचं आम्ही समर्थन घेणार नाही किंवा त्यांना आम्ही समर्थन देखील देणार नाही. त्यामुळे शिवसेना नेमकी काय भूमिका घेणार हे आपल्याला पाहावं लागणार आहे. एकूण 26 जिल्हा परिषद आहेत आणि या 26 जिल्हा परिषदमध्ये
जवळपास 4 ते 5 ठिकाणी हा मोठा पेच प्रसंग निर्माण झालेला आहे। त्यामुळे या 4 ते 5 ठिकाणी नेमका काय निर्णय होणार आहे हे आपल्याला उद्याच कळू शकणार आहे। विशाल, धन्यवाद उदय या सगळ्या माहितीबद्दल। कोल्हापूर, नाशिक, उस्मानाबाद, नांदेड या ठिकाणी आपण पाहतोय की आता शिवसेना जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीला घेऊन नेमकं कोणाबरोबर जाते, काय ती भूमिका घेते हे आपल्याला कळू शकेल। पण सत्तेच्या पटावर सब कुछ जायज असं म्हटलं जातं। बघूयात काय घडामोडी घडतायत। यानंतर पाहूयात काँग्रेसला सत्तेपासून रोखण्यासाठी एकीकडे भाजपला प्रयत्नशील असताना आता भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस आणि शिवसेनेचं नवीन समीकरण जुळून येण्याच्या हालचालींना वेग आल्याचं कळतंय। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांनीही तसे स्पष्ट संकेत दिलेत। जिल्हा परिषदांमध्ये भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी सेनेची मदत घेण्याचा विरोध नसेल अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाणांनी दिली आहे। भाजपला रोखण्यासाठी काही जिल्ह्यांमध्ये शिवसेनेची सोबत येण्याची मनस्थिती आहे आणि त्याला काँग्रेसचा विरोध नसल्याचं चव्हाण म्हणाले। प्रदेश पातळीवरचा हा निर्णय आहे आणि त्याला आमचा नकार नसेल। प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्थानिक नेत्यांनी आपापल्या सोयीनुसार निर्णय घेण्याबद्दलचे आदेश देण्यात आल्याचं अशोक चव्हाणांनी म्हटलेलं आहे। सेनेने सुद्धा भूमिका ही घेतलेली आहे की राज्यामध्ये भाजप शिवाय जर सत्ता स्थापन करायची गरज असेल तर शिवसेना सुद्धा यायला त्यांच्या मनस्थिती काही जिल्ह्यामध्ये आहे आणि म्हणून भाजपला रोखण्याकरता जर शिवसेना कुठे येत असेल तर आमचा त्याला विरोध नाही आहे। त्यांनी अनेक ठिकाणी समर्थन देण्याची भूमिकेमध्ये शिवसेना सुद्धा आहे। ज्या तिथल्या स्थानिक नेतृत्व अवलंबून आम्ही काही असा निर्णय प्रदेश काँग्रेस म्हणून घेतलेला नाही आहे। स्थानिक पातळीवर तिथे जर त्यांचं जुळत असेल भाजपला रोखण्याकरता तर काँग्रेसचा विरोध राहणार नाही। जालना जिल्हा परिषदेमध्ये आता आपण पाहतोय जालना जिल्हा परिषदेत एकूणच काही घडामोडी घडताना दिसत आहेत। त्यामध्ये पक्षीय बलाबल आपण लक्षात घ्यायला हवं। एकूण सदस्य आहेत 56, भाजपला 22 जागा मिळाल्यात, शिवसेनेला 14, राष्ट्रवादीला 13, काँग्रेसला 5 आणि अपक्ष 2 आहेत। बघूयात यामध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीसाठी शिवसेना काय पर्याय निवडते। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मंत्री बबनराव लोणीकर यांना शिवसेना सोबत करते का। यामध्ये जालना जिल्हा परिषदेमध्ये एकूण जर आपण बघितलं तर सदस्य आहेत 56, बहुमतासाठी आवश्यक जागा आहेत 29। झेडपीत भाजपला अडचणीत आणण्यासाठी कोणतीही संधी शिवसेना सोडत नसताना आता भाजपनंही तशीच रणनीती आखली आहे। बुलढाण्यात शिवसेना अनुकूल असतानाही भाजपनं सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादीला सोबत घेण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे शिवसेना किंगमेकरच्या भूमिकेतून बाहेर फेकली गेली आहे। बुलढाणा जिल्हा परिषदेत भाजपचे 24 सदस्य निवडून आलेत पण संपूर्ण बहुमत भाजपला मिळालेलं नाहीये। भाजपला सत्तेत जाण्यासाठी युती करावीच लागेल असं शिवसेनेला वाटत होतं पण कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी राष्ट्रवादीशी सूत जुळवलंय। की काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला एकत्र करून आणि भारतीय जनता पार्टीला बाजूला ठेवायचं असा एक प्रयत्न वरच्या स्तरावरून शिवसेनेच्या माध्यमातून चालू होता। त्यांच्या काँग्रेसबरोबर बैठका झाल्या, त्यांच्या राष्ट्रवादीबरोबर बैठका झाल्या। त्यामुळे आमच्या लक्षात आलं की आता हे आपल्याला बाजूला ठेवू इच्छितात आणि त्यामुळे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसची बोलणी सुरू केली आणि मला खात्री आहे की आमची औपचारिक जरी बोलणी झालेली असेल तरी अंतिम निर्णय आज संध्याकाळला 100% राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी ही युती जिल्हा परिषदमध्ये होऊन भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष या जिल्ह्यात होईल। दुसरीकडे सोलापूर जिल्हा परिषदेत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असूनही भाजपनं सत्ता स्थापनेचा दावा केलाय। अवघे 17 सदस्य निवडून आलेले असतानाही भाजप झेडपीचा अध्यक्ष भाजपचाच होणार असल्याचा भाजपने दावा केलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक 25 सदस्य निवडून आलेले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक सदस्य निवडून आलेले असतानाही वेट अँड वॉच अशी भूमिका घेतली आहे। काँग्रेस पक्षाकडे जादा सदस्य असताना देखील त्यांनी अद्याप आपला अध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर केला नाहीये। तर याउलट भाजप आणि आघाडीच्या वतीने अध्यक्षपदासाठी संजय शिंदे हे उमेदवार घोषित करण्यात आलेले आहेत। संख्याबळ नसताना भाजपने आघाडीच्या माध्यमातून विधान परिषद निवडणुकीत आपले उमेदवार प्रशांत परिचारक यांना निवडून आणलं होतं आणि तोच फॉर्म्युला सध्या भाजप वापरत असल्याचं दिसतंय। सोलापूर जिल्ह्याच्या जिल्हा परिषद अध्यक्षाची निवड आहे। भारतीय जनता पार्टी पुरस्कृत म्हणून आम्ही माड्याचे संजय मामा शिंदे
यांचं नाव भारतीय जनता पार्टी व आमचे आघाडी जी आम्ही जिल्ह्यामध्ये केली त्यांच्या वतीनं त्यांना अध्यक्षाचा उमेदवार आम्ही त्या ठिकाणी आम्ही घोषित केलेला आहे. यानंतर इथे वेळ झाली का ब्रेक घेऊयात, पण ब्रेक नंतर पाहणार आहोत इंदापूरच्या सेंद्रिय गुळाची कथा. ब्रेकनंतर पाहूयात पारंपरिक व्यवसायाला आधुनिकतेची जोड दिली तर त्याचा नक्कीच सकारात्मक परिणाम होतो. याचाच प्रत्यय इंदापूरमध्ये येतोय. इंदापूरच्या गलांडेवाडीमध्ये विष्णुदास गलांडे यांनी सेंद्रिय पद्धतीने गुळाचं उत्पादन सुरू केलंय. सध्या सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या भाज्या, फळं यांना भरपूर मागणी आहे. त्याच धर्तीवर पुणे जिल्ह्यातल्या इंदापूरमध्ये सेंद्रिय पद्धतीने गुळ निर्मिती केली जाते. विष्णुदास गलांडे यांनी हा व्यवसाय सुरू केलाय. पारंपरिक गुऱ्हाळाला संशोधनाची जोड देत त्यांनी हे आधुनिक गुऱ्हाळ सुरू केलाय. या सेंद्रिय गुळासाठी ऊसही सेंद्रिय पद्धतीनेच घेतला जातो. आम्ही अगोदर ऊस तोडणे शेतात कोणत्याच प्रकारचं रासायनिक खत न वापरता शेती करतोय. सेंद्रिय ऊसाचं उत्पादन करतोय. त्याच्यापासून सेंद्रियच कोणत्याही प्रकारचं केमिकल न टाकता गुळाचं उत्पादन करतोय. तर त्याची मागणी आता सध्या खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. 450च्या आसपास एक अन्नासाठी रस घेतो. त्यामध्ये आम्हाला कमी 110 ते 120 किलोपर्यंत गुळाचं उत्पादन होतंय. गलांडे यांनी बनवलेल्या या गुळाला आयुर्वेदिक औषध निर्मात्यांकडूनही मोठी मागणी आहे. औषध उत्पादनासाठी या गुळाचा खूप मोठा उपयोग असल्यामुळे याला आयुर्वेदामध्ये जास्त मागणी आहे. आयुर्वेदिक गुळाच्या पासून खूप मोठ्या प्रमाणात औषध निर्मिती होते. त्यामुळं जास्त लोकांची मागणी या गुळाकडे आहे. सेंद्रिय पद्धतीने तयार केलेल्या या गुळाची चव नक्कीच वेगळी आहे. विशेष म्हणजे नोकरी नाही म्हणून रडत न बसता विष्णुदास गलांडे यांनी त्याला मेहनतीची आणि कष्टाची जोड दिली आहे. मधुकर गलांडेसह ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत, इंदापूर. यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची, पण ब्रेकवर जाता जाता एक नजर हेडलाईन्सवर. बुलढाणा जेडपीत भाजपचा राष्ट्रवादीशी घरोबा, शिवसेनेला फुंडकरांनी दाखवला कात्रजचा घाट. बीड जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत धनंजय मुंडेंना धक्का, सुरेश धस यांच्यासह 7 जण भाजपला पाठिंबा देण्याच्या तयारी. आणि डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येला 43 महिने पूर्ण. शिंदे पुलावर आजही अनिसची निदर्शनं. सीबीआय तपासाबाबत तीव्र नाराजी. ब्रेकनंतर पाहूया उन्हाळा सुरू होताच अनेक ठिकाणी पाण्यासाठी वणवण सुरू झाली आहे. जनावरांनाही आपल्या चाऱ्यासाठी भटकंती करावी लागते. खेड तालुक्यातील माळ रानावर आपलं पोट भरण्यासाठी जनावरांना चारा शोधत सगळीकडे फिरावं लागतंय. हे आहे वाडा परिसरातील डोंगराळ माळरान आणि याच माळ रानावर जनावर चाऱ्यांचा शोध घेत वणवण फिरतात. खेड तालुक्यामध्ये दुष्काळाची परिस्थितीचं सावट आता जनावरांच्या चाऱ्यापर्यंत येऊन पोहोचलेले आहे. नागरिकांमध्येही दुष्काळाचं सावट असताना जनावरांना चारा हा मिळवण्यासाठी माळ रानावरती भटकंती करावी लागत आहे. पाण्यासाठीही वनवन फिरावं लागत आहे. या जनावरांचे हाल अतोनाट होत आहे. मात्र सरकारकडनं या जनावरांसाठी कुठलीही उपाययोजना केली जात नाही. वन विभागाच्या डोंगर रानं असतील, माळ रानं असतील, या माळ रानावर ही जनावरे आपला चारा शोधत फिरत असतात. मात्र दिवसभराचं आपलं पोट या जनावरांना भरता येत नाही. अशी काहीशी परिस्थिती या ठिकाणी झाली आहे. रोहिदास गाडगे, IBN लोकमत, राजगुरुनगर, पुणे. आज जागतिक चिमणी दिवस. अलीकडच्या काही दिवसांपासून चिमणी नामशेष होत चाललेली असतानाच काही पक्षीप्रेमी मात्र या चिमण्यांच्या संवर्धनासाठी धडपड करताना दिसत आहेत. दिवसेंदिवस वाढणारी सिमेंटची जंगलं, गाड्यांचा आवाज, त्यातून होणारे प्रदूषण आणि शेतीमधील वाढता रसायनाचा वापर, बेसुमार वृक्षवल्लींची कत्तल यामुळे वरच्यावर चिमण्यांची संख्या कमी होत चालली आहे. मात्र इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकीमध्ये काही पक्षीप्रेमी चिमण्यांचा अधिवास जपण्यासाठी प्रयत्न करतात. इथल्या युवकांनी टाकाऊ वस्तूपासून चिमण्यांसाठी कृत्रिम घरटी बनवलेली आहेत आणि या बनवलेल्या घरट्यांमध्ये चिमण्यांनी आश्रय सुद्धा घेतला.
यानंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये इथे थांबणार आहोत, पण जाता जाता बघणार आहोत आज जागतिक चिमणी दिवस आहे आणि या निमित्ताने ह्याच चिमण्यांचा चिवचिवाट.